आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। उद्या मवियाची बैठक, जागावाटपासंदर्भात अद्याप कोणतीही बैठक नाही। उद्याच्या बैठकीमध्ये पुढची दिशा ठरणार, शरद पवारांची माहिती। सातारा जिल्ह्यामध्ये 7 विधानसभेच्या जागा पवार गटाला मिळाव्यात, सातारा जिल्ह्याच्या कमिटीची शरद पवारांकडे मागणी। त्यावेळेला शरद पवारांनी आरक्षणाबाबत निर्णय घ्यायला हवे होते। उदयनराजेंची शरद पवारांवर टीका, तर जातीनिहाय जनगणना करण्याचीही मागणी। शरद पवार साहेब त्यांनी सांगायला पाहिजे का केलं, जनगणना करा, जाती न्याय जनगणना करा, ज्यांना जे पाहिजे। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयामधील खासदार कक्ष सील, काँग्रेसनं ताब्यात घेतलेला खासदार कक्ष प्रशासनाकडून सील। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयामधील खासदार कक्षाचं कुलूप तोडणं भोवलं, यशोमती ठाकूर वानखेडेंसह काँग्रेसच्या 15 ते 20 पदाधिकाऱ्यांवर गुन्हे। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एका कक्षाची 2 खासदारांकडून मागणी, बळवंत वानखेडेनंतर अनिल बोंडे यांच्याकडून खासदार कक्षाची मागणी, प्रशासनापुढे पेच। मुख्यमंत्री शिंदेंचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला फोन, शिंदेंची काल महेंद्र भावसार यांच्याशी फोनवरून चर्चा, तर शिंदेंच्या फोननंतरही महेंद्र भावसार निवडणूक लढवण्यावर ठाम।